माझ्या बंधू आणि भगिनींनो, मला माहिती आहे की बराच वेळ आता इथे झालेला आहे. मी फक्त थोडाच वेळ तुमचा घेणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सावित्री आईंनी ज्ञानाची ज्योत पेटवली, महिलांसाठी शिक्षणाचं विद्यापीठ उभं केलं आणि त्या माध्यमातूनच आज आम्ही सर्व महिला इथे ताठमानेने उभ्या आहोत. पण मला असं वाटतं की आजच्या दिवशी किंवा सतत त्यांनी जे आपल्याला दिलं आहे त्या बदल्यात आपण त्यांना काय देऊ शकतो, आपली जबाबदारी काय आहे, आजचा आपला काळ आपल्याला काय सांगतोय, आपण कुठे जात आहोत, हा विचार करण्याची वेळ आज इथे येऊन ठेपलेली आहे. आज आपलं व्यक्तिमत्व उत्तुंग होत चाललंय. सर्व महिला प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घेऊन पुढे आलेल्या आहेत, आपलं नाव कमावत आहेत. पण त्याचबरोबर एक बाजू अशी थोडीफार खाली जाते की त्याकडे आपल्या सर्व महिलांचं लक्ष देण्याची गरज आहे. आपण शिक्षण घेऊ, चांगलं उच्च शिक्षित होऊ, जॉबच्या किंवा करिअरच्या याच्यात जाऊन आपल्या घराकडे आपण थोडं दुर्लक्ष करत आहोत का? आपण येणारी जी भावी पिढी, जो भारताचा दीपस्तंभ आहे, त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होत आहे का, हे बघण्याची आज ही काळाची गरज आहे. आणि मला असं वाटतं, परत वाटतं की सावित्री आई जर असत्या तर त्यांनी आज काय केलं. त्यांनी जी पेटवलेली ज्योत आहे ती पूर्ण मशाल होऊन सगळीकडे झळकत आहे. पण आता त्या मशालीसोबत अजून एक जबाबदारी आपल्या हातात त्यांनी दिलेली आहे आणि ती आहे संस्कारांची, संस्कारित पिढी घडवण्याची जबाबदारी. तर ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्याची क्रांती करण्याची आज गरज आहे. आणि ते जे ज्ञान, जी शिक्षणाची ज्योत त्यांनी आपल्या आत पेटवलेली आहे, त्या माध्यमातूनच ते होऊ शकतं. तर प्रत्येक आईने, प्रत्येक आजीने, घरातल्या सर्व मोठ्यांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण ती खरी आपली संपत्ती आहे. पैसा हा येतो आणि जातो, पण ती चिरकाळ टिकणारी संपत्ती आहे की ते आपल्या भारताचं भविष्य घडवणार आहे. तर मी आज सर्व महिलांना मी संकल्प घेण्यासाठी प्रेरित करते की प्रत्येक महिलेने अगदी पूर्णपणे जागृत होऊन आपल्या घराकडे बघायचंय, आपल्या येणाऱ्या भावी पिढीच्या संस्कारांकडे बघायचंय, त्यांच्याशी आपलं नातं कसं जुळवायचंय, ते काय करतात, त्यांच्याशी कशा पद्धतीने आपण रिॲक्ट व्हायचंय. तर याच्या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला लेक्चर्स मिळतात, आपल्याला काही व्याख्यानं मिळतात, ती आपण अटेंड केली पाहिजे. त्याच्यातून आपण ते शिकलं पाहिजे. या नवीन गोष्टी शिकण्याची आज गरज आहे. प्रत्येक पालकाने सजग होण्याची आज गरज आहे की जेणेकरून भारतीय संस्कृतीचा जो अमोल ठेवा आपल्याला आपल्या ऋषी मुलींनी दिलेला आहे तो पूर्णपणे त्या मुलांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे. आपलं भारताचं जे मोदीजींनी उज्ज्वल किंवा जगन्माता म्हणून बघण्याचं स्वप्न स्वामीजींनी पाहिलंय आणि ते काम मोदीजी करतात, तर त्याच्यात आपण थोडा सहभाग घेतला पाहिजे. मी इथे राजकारण नाही आणत आहे, पण ते जे काम चांगलं होत आहे ते त्याच्यात आईचं, आजीचं, घरातले जे मोठे त्यांचं ते कर्तव्य आहे. तर आपण याच्यासाठी काय काय करू शकतो, अशा वेगवेगळ्या युक्त्या प्रत्येक आईने शोधली पाहिजे. आपल्याकडे जे इंग्लिश मीडियमचं फॅड आहे ते पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे असं मला तरी वाटतं. म्हणजे मी माझ्या घरातलं एक उदाहरण सांगते. माझा मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेला आहे आणि जेव्हा माझ्या सासऱ्यांनी मला ते समजून सांगितलं की आपला ब्रेन जो आहे, जो आपल्या भाषेत जेवढा उत्तुंग होईल, जेवढा तो फुलेल, तेवढा इंग्लिश भाषेत नाही फुलणार. कारण आपली जी बोली भाषा आहे ती मराठी किंवा हिंदी. तर आपण मराठी किंवा हिंदीत जर ते ज्ञान घेतलं तर त्याचा खूप वेगळा इफेक्ट त्या मुलाच्या भविष्यासाठी होऊ शकतो. तर प्रत्येकाने हे लक्ष ठेवायचंय. जेव्हा मी माझ्या दोन मुलांमधला फरक बघते, माझ्या मुलीमधला आणि मुलामधला, मुलगी माझी इंग्लिश मीडियम मधून मराठी मीडियम मधून शिकलेली आहे, आरटी काबरेला, जी आज आपलं पुण्याला एक चांगल्या कॉलेजमध्ये त्याला विदाऊट डोनेशन तिला ऍडमिशन मिळालेली आहे, फिजिओथेरपिस्ट म्हणून संचेती, की जे पूर्ण आपल्या खंडातलं, भारतातलं सगळ्यात मोठं कॉलेज आहे. ती इथूनच शिकलेली आहे. तर आपण असा का नाही विचार करत की आपण आपल्या मुलांना मराठी मीडियम मध्ये घालावं
की जे आपण घरी बोलत आहोत आपल्या परिसराची भाषा बोलली जाते तेव्हा तो ब्रेन फुलतो, आणि जेव्हा तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये घालतात तेव्हा ती मुलं फक्त घोगमपट्टी करतात, ती तेवढ्यापुरती मर्यादित राहतात. तर हा फरक दोघं मीडियम मधला होतो. तर मी आज सगळ्यांना आवर्जून सांगेल, कारण सावित्रीआईंनी आपल्याच भाषेतून ज्ञानाचं रोज जगवलं होतं. तर त्यावेळची जी भाषा असेल ते त्यावेळेतून त्या शिकवत होत्या. आजचं जे आपलं आहे त्या माध्यमातून आपण ते शिकवा. इंग्लिश मीडियमचा हे का आपण करू नये. आपल्या आजूबाजूला अहिराणी बोलली जाते, मराठी बोलली जाते, हिंदी बोलली जाते, आणि आपण फार चूक करतो आपल्या मुलांसोबत. तर आज ज्या महिलांचा तिथे सन्मान केला गेला त्या सावित्री विद्यापीठाचे मी खूप आभार मानते की त्यांनी खूप चांगलं काम त्या महिलांना सत्कार देऊन केलेलं आहे. की कारण